जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, पण या राजकीय धुरळ्यात एक आकडा समोर आला आहे ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो आकडा आहे 28,89,00,000 रुपये. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. जळगाव शहराचा कारभारी ठरवण्यासाठी होणाऱ्या या निवडणुकीत अधिकृतपणे सुमारे 28 कोटींची उलाढाल होणार आहे. उमेदवारांची गर्दी, आयोगाची कडक नियमावली आणि बिनविरोध निवडीचा जुगाड या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे अर्थकारण. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की जळगावच्या कोणत्या प्रभागात पैशांचा पाऊस पडणार आहे, निवडणूक आयोगाची 9 लाखांची लक्ष्मण रेषा उमेदवार कशी पाळणार आणि 75 जागांच्या या लढाईत अर्थकारणाचे गणित कसे मांडले गेले आहे. चला तर मग समजून घेऊया जळगाव निवडणुकीचे हे कॉस्टली विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी नजर टाकूया या निवडणुकीच्या मुख्य संरचनेवर आणि आर्थिक गणितावर. जळगाव महानगरपालिका ही ड वर्गातील महानगरपालिका आहे. या पालिकेत एकूण 75 जागा आहेत. या जागांसाठी शहराची विभागणी 19 प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी खर्चाची एक मर्यादा निश्चित करून दिली आहे. आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचारासाठी जास्तीत जास्त 9 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी होती. हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण याच मर्यादेभोवती संपूर्ण निवडणुकीचे अर्थकारण फिरत होते. आता आपण एकूण चित्राकडे पाहूया. एकूण 75 जागा असल्या तरी त्यातील 12 जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ही एक मोठी राजकीय चाल मानली जात आहे, ज्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. पण उरलेल्या 63 जागांसाठी सध्या 321 उमेदवार रिंगणात आहेत. आता जर आपण एक साधं गणित केलं तर या 321 उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 9 लाखांच्या मर्यादेचा पुरेपूर वापर केला तर तो आकडा जातो 28,89,00,000च्या घरात. विचार करा, केवळ एका शहराच्या एका निवडणुकीसाठी, तेही फक्त अधिकृत हिशोबानुसार ही रक्कम 28 कोटींच्या वर जात आहे. यात अनधिकृत किंवा ज्याला आपण छुपा खर्च म्हणतो त्याचा समावेश नाही. त्यामुळे या निवडणुकीत पैशांचा ओघ किती मोठा असेल याचा अंदाज या अधिकृत आकड्यावरूनच येतो. आता आपण जरा खोलात जाऊन प्रभागांचे विश्लेषण करूया, कारण शहरातल्या प्रत्येक भागात सारखाच खर्च होणार नाही. काही प्रभाग हे हाय प्रोफाईल आहेत, तर काही ठिकाणी लढत अति सरळ आहे. आमच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक 17 हा निवडणुकीचा हॉटस्पॉट ठरला आहे. या एकाच प्रभागात तब्बल 29 उमेदवार नशीब आजमावत आहे. आता जर प्रत्येक उमेदवाराने 9 लाखांचा खर्च केला तर फक्त या एका प्रभागात 2,61,00,000 रुपयांची उलाढाल होणार आहे. एका प्रभागात एवढा पैसा फिरणे म्हणजे तिथे प्रचाराचा धुराळा उडणार हे नक्की. त्या खालोखाल नंबर लागतो प्रभाग क्रमांक 1चा. इथे 27 उमेदवार रिंगणात, म्हणजे इथेही साधारण 2,43,00,000 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. जेव्हा एका प्रभागात उमेदवार वाढतात तेव्हा आपोआपच इथे पैशांचा ओघ वाढतो. बॅनर, रॅली, जेवणावळी आणि कार्यकर्त्यांचा खर्च हे सगळं गणित उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असतं. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 7 कडे पाहिलं तर चित्र वेगळं आहे. इथे फक्त 6 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे इथे होणारा संभाव्य खर्च 54 लाखांच्या आसपास असेल. तसेच प्रभाग क्रमांक 9 मध्ये 10 उमेदवार असून तिथे 90 लाखांपर्यंत उलाढाल अपेक्षित आहे. म्हणजेच प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणूक ही प्रभाग 7च्या तुलनेत 5 पटीने जास्त खर्चिक असणार आहे. यावरून आपल्याला समजते की जिथे स्पर्धा जास्त तिथे अर्थकारण जास्त. तुम्हाला प्रश्न पडला असेल की उमेदवारी खरंच 9 लाख रुपये खर्च करतात का, आणि करत असतील तर कशावर? निवडणूक आयोगाने ह्यासाठी अत्यंत कडक नियम बनवले आहेत. उमेदवाराला प्रचाराला सुरुवात झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवावा लागतो. यासाठी आयोगाने उमेदवारांना एक दैनंदिन खर्च नोंदवही दिली आहे. नियम इतके कडक आहेत की उमेदवारांनी कार्यकर्त्यांना पाजलेला चहा, नाश्ता, जेवणाचे पॅकेट्स, मंडप, खुर्च्या, साऊंड सिस्टीम, वाहनांचे डिझेल, पेट्रोल, सोशल मीडिया जाहिराती आणि अगदी हार तुरे या प्रत्येक गोष्टीची बाजाराभावाप्रमाणे नोंद ठेवावी लागते. अनेकदा उमेदवार खर्च लपवण्याचा प्रयत्न करतात, पण आयोगाचे शॅडो ऑब्झर्व्हर बाजारात फिरत असतात. उमेदवार दाखवतो तो खर्च आणि प्रशासनाने काढलेला अंदाजित खर्च यांचा ताळमेळ बसला नाही तर उमेदवारावर कारवाई होऊ शकते. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत हा अंतिम हिशेब सादर करणे बंधनकारक आहे.
आता वळूया या बातमीच्या सर्वात रंजक भागाकडे. बिनविरोध निवडणूक. जळगाव महापालिकेत 75 पैकी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. वरकरणी हे एक लोकशाहीचे यश वाटत असले तर यामागे मोठे अर्थकारण आणि जुगाड असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बिनविरोध निवडणूक होण्याचे दोन मुख्य अर्थ निघतात. सर्वप्रथम, त्या उमेदवाराचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की कोणीही विरोधात उभे राहिले नाही. द्वितीय, किंवा विरोधी उमेदवारांची मनधरणी करण्यात आली आहे. विश्लेषकांच्या मते बिनविरोध निवडीमुळे उमेदवाराचे 9 लाख रुपये वाचतात असा विचार करणे चुकीचे ठरेल. अनेकदा बिनविरोध होण्यासाठी पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्यात होणारा खर्च हा निवडणुकीच्या अधिकृत खर्चापेक्षाही जास्त असू शकतो. प्रतिस्पर्धाला माघार घ्यायला लावणे हे अनेकदा साम दाम दंडभेद वापरून केले जाते. त्यामुळे या 12 जागांवर अधिकृत खर्च शून्य दिसत असला तरी अनधिकृत जुगाड कितीचा झाला असेल हे गुलदस्त्यातच राहील मित्रांनो. या 28 कोटींच्या उलाढालीचा दुसरा पैलू म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्था. निवडणूक ही फक्त राजकारण्यांसाठी नसते, तर ती व्यावसायिकांसाठी एक संधी असते. हे 28 कोटी रुपये शेवटी जातात कुठे? शहरातील प्रिंटिंग प्रेस वाल्यांना काम मिळते, मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम वाल्यांची चांदी होते, चहाच्या टपऱ्या, हॉटेल व्यावसायिक आणि खानावळी चालवणाऱ्यांना मोठे ऑर्डर्स मिळतात, रिक्षा आणि खासगी वाहन चालकांना भाडे मिळते आणि सध्याच्या काळात सोशल मीडिया हँडल करणाऱ्या तरुणांना रोजगार मिळतो. त्यामुळे ही निवडणूक जळगावच्या बाजारात 28 कोटी रुपये खेळवते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे अनेक हातांना काम मिळते. या नाण्याची दुसरी बाजू आहे. तर मंडळी, हे आहे जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे अर्थकारण. एकीकडे 321 उमेदवारांचे नशीब पणाला लागले आहे, तर दुसरीकडे 28 कोटींची उलाढाल शहरात होत आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 19 पर्यंत प्रत्येक गल्लीत पैशांचे आणि मतांचे गणित मांडले जात आहे. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचे आहात तुम्ही, म्हणजे मतदार. उमेदवार कितीही खर्च करो, 9 लाख असो किंवा त्याहून जास्त, तुमच्या एका मताची किंमत ही पैशात मोजता येणार नाही. बाकी तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.